नमस्कार मंडळी. आजच्या या खास सेशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. कसे आहात सगळे? आज आपण नेट, सेट आणि विशेषतः MS सेट परीक्षेच्या युनिट 7 मधील अत्यंत महत्त्वाच्या आणि चौथ्या विषयावर चर्चा करणार आहोत. तो म्हणजे डेटा इंटरप्रिटेशन. आजचं हे सेशन पूर्णपणे सोप्या व स्पष्ट मराठी भाषेत स्पष्टीकरण देणार असणार आहे. कारण आपला उद्देशच आहे कॉन्सेप्ट बेस्ड टीचिंग आणि नेट, सेट किंवा MS सेट परीक्षाभिमुख तयारी. परीक्षेत अवघड वाटणारा हा विषय आपण अगदी सोपा करून समजून घेणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता लगेच सुरुवात करूया. बघा, असं म्हणतात ना की शब्द केवळ माहिती देतात, पण चित्रे आणि आलेख एक पूर्ण कहाणी सांगतात. हे अगदी 100% खरंय. संशोधनात फक्त कच्ची आकडेवारी किंवा रॉ नंबर्स बघितले की आपला अनेकदा गोंधळ उडतो. पण तेच आकडे जेव्हा छान आलेखांच्या किंवा तक्त्यांच्या स्वरूपात आपल्यासमोर येतात, तेव्हा त्यातून एक अर्थपूर्ण माहिती उलगडू लागते. डेटा इंटरप्रिटेशनच्या या संकल्पनांवर एकदा का तुम्ही प्रभुत्व मिळवलं की परीक्षेत तुम्हाला एक जबरदस्त विश्लेषणात्मक फायदा मिळतो. तर आजचा आपला अजेंडा काय आहे? आज आपण अगदी बेसिकपासून ते थेट शॉर्टकट्सपर्यंतचा प्रवास करणार आहोत. यात आपण पाहूया डेटा इंटरप्रिटेशनच्या मूलभूत संकल्पना, डेटाचे वर्गीकरण, सादरीकरणाच्या पद्धती, विश्लेषणाच्या प्रत्यक्ष पायऱ्या आणि सर्वात शेवटी परीक्षेसाठी खास ट्रिक्स आणि शॉर्टकट्स. हे सेशन आयडियल फॉर बिगिनर्स अँड रिपीटर्स आहे आणि एक्सप्लेन्ड इन सिम्पल अँड क्लिअर लँग्वेज असल्याने नवशिक्यांपासून ते पुन्हा परीक्षा देणाऱ्यांपर्यंत सर्वांनाच याचा नक्की फायदा होईल. चला, आपल्या पहिल्या विभागाकडे वळूया, डेटा इंटरप्रिटेशनच्या मूलभूत संकल्पना. आता तुम्हाला वाटेल, डेटा इंटरप्रिटेशन म्हणजे नेमकं काय? परीक्षेत अनेकदा सिद्धांतावर किंवा थिअरीवर आधारित प्रश्न येतात, त्यामुळे ही व्याख्या माहीत असायलाच हवी. थोडक्यात सांगायचं तर, गोळा केलेल्या डेटाचं म्हणजे संख्या, तथ्ये किंवा चित्रांचं अतिशय काळजीपूर्वक पुनरावलोकन करून त्यातून योग्य निष्कर्ष काढणे, मूल्य मोजणे आणि भविष्यातील अंदाज बांधणे, ही पूर्ण प्रक्रिया म्हणजेच डेटा इंटरप्रिटेशन. बघा, डेटा हा माहितीचा सर्वात लहान घटक आहे. त्याचं विश्लेषण केल्याशिवाय तुम्ही कोणताही योग्य आणि ठोस निर्णय घेऊच शकत नाही. ओके, तर आता बघूया विभाग 2, डेटाचे वर्गीकरण. संशोधक त्यांची माहिती नक्की कशी गोळा करतात याचा हा बेस आहे. मुख्यत्वे 2 प्रकार आहेत, प्रायमरी डेटा आणि सेकंडरी डेटा. प्राथमिक किंवा प्रायमरी डेटा म्हणजे जो आपण स्वतः प्रत्यक्ष सर्वेक्षण, मुलाखती किंवा निरीक्षणांतून अगदी नव्याने मिळवतो. आणि दुय्यम किंवा सेकंडरी डेटा म्हणजे जो आधीच पुस्तकांमध्ये, सरकारी अहवालात किंवा व्यावसायिक स्रोतांमध्ये उपलब्ध आहे. यातला महत्त्वाचा मुद्दा काय? तर सेकंडरी डेटा आपला वेळ आणि पैसा खूप वाचवतो आणि मुख्य संशोधन सुरू करण्यापूर्वी आपल्या अभ्यासाचा एक मजबूत पाया तयार करून देतो. आणखी एक खूप महत्त्वाचं आणि रंजक वर्गीकरण म्हणजे परिमाणात्मक आणि गुणात्मक डेटा. परिमाणात्मक डेटा म्हणजे पूर्णपणे आकड्यांचा खेळ. इथे आपल्याला किती या प्रश्नाचं उत्तर मिळतं, जे अगदी अचूक मोजता येतं. याउलट गुणात्मक डेटा हा वर्णनात्मक आणि व्यक्तिनिष्ठ असतो. तो आपल्याला एखाद्या विशिष्ट वर्तनामागे का हे कारण शोधायला मदत करतो. हे दोन्ही शब्द आणि त्यांचे अर्थ पक्के लक्षात ठेवा. प्रश्न सोडवताना परीक्षेत तुम्हाला याचा नक्की फायदा होईल. आता पुढे जाऊया. आपला तिसरा विभाग आहे डेटा सादरीकरणाच्या पद्धती. हा एवढा सगळा जमा केलेला डेटा परीक्षेत आपल्यासमोर नेमका येतो कसा? तर याचे 2 मुख्य प्रकार आहेत. एक म्हणजे ग्राफिकल, ज्यामध्ये पाय चार्ट, बार चार्ट, लाईन ग्राफ्स असे वेगवेगळे प्रकार येतात. आणि दुसरं म्हणजे नॉन ग्राफिकल, जसं की तक्ते किंवा केसलेट्स. ही सगळी साधने काम काय करतात? तर प्रचंड मोठी आणि गुंतागुंतीची माहिती अगदी कमी जागेत अतिशय संक्षिप्त करून मांडतात, जेणेकरून धोरणकर्त्यांना आणि अर्थातच तुम्हाला त्यातले ट्रेंड्स आणि संबंध अगदी एका नजरेत ओळखता येतात. आता इथे स्क्रीनवर बघा. हे एका गुंतागुंतीच्या डेटाचं उत्तम उदाहरण आहे. इथे एकाच वेळी लॅपटॉपचे ब्रँड्स, वापरणाऱ्यांचं लिंग आणि त्यांचा वयोगट असे अनेक घटक एकत्र दिले आहेत. जेव्हा एखाद्या टेबलमध्ये 2 पेक्षा जास्त घटक असतात ना, तेव्हा ते समजायला थोडं कठीण जातं. त्यामुळे इथे आपला एक्झाम ओरिएंटेड अप्रोच सांगतो की अशा जटिल तक्त्यांचं अतिशय काळजीपूर्वक आणि शांत डोक्याने वाचन करणं अत्यंत आवश्यक आहे. घाई करून अजिबात चालणार नाही. तसंच आणखी एक प्रकार म्हणजे कालक्रमानुसार दिलेली माहिती. इथे बघा, जेव्हा डेटा विशिष्ट वर्ष किंवा तिमाहीच्या स्वरूपात मांडला जातो, तेव्हा वेळेनुसार होणारे बदल आणि वेगवेगळे कल आपल्याला अतिशय स्पष्टपणे दिसतात. यावरून हेच सिद्ध होतं की डेटा व्हिज्युअलायझेशन हे संवाद आणि विश्लेषणाचं किती प्रभावी साधन आहे. बरं, आता वळूया चौथ्या विभागाकडे, डेटा विश्लेषण करण्याच्या प्रत्यक्ष पायऱ्या.
आलेखांचे फक्त निरीक्षण करून चालत नाही. त्यातून नेमका अर्थ काढण्याची एक अतिशय पद्धतशीर प्रक्रिया असते. या 4 मुख्य टप्पे आहेत. सर्वात आधी माहिती गोळा करणे, त्यानंतर तिचं क्लिनिंग अँड कोडिंग करणे. इथे लक्षात घ्या, कोडिंग हा असा एक महत्त्वाचा दुवा आहे ना, जो गोळा केलेल्या तथ्यांना एक व्यवस्थित आकार देतो, जेणेकरून आपण त्यावर संख्यात्मक विश्लेषणाची मॉडेल्स वापरू शकतो. त्यानंतर पॅटर्न समजून घेणे आणि शेवटी योग्य ते निष्कर्ष काढणे. आता येतोय आपला सर्वात आवडचा आणि महत्त्वाचा विभाग, परीक्षेसाठी ट्रिक्स आणि शॉर्टकट्स. बघा, नुसता वाचून उपयोग नाही, तर प्रत्यक्ष परीक्षेत वेळ कसा वाचवायचा त्यासाठी आपण काही एक्झाम ओरिएंटेड ट्रिक्स अँड शॉर्टकट्स पाहणार आहोत. डेटा इंटरप्रिटेशनचा उद्देश तुमचं गणित तपासणे हा नसून तुमची विश्लेषणाची ताकद तपासणे हा असतो. त्यामुळे अनावश्यक आणि मोठी आकडेमोड करत बसू नका. आधी फक्त सर्वसाधारण चित्र समजून घ्या, शीर्षके व्यवस्थित वाचा, त्यांची एकके किंवा युनिट्स तपासा, आलेख सरळ बघा आणि थोडासा कॉमन सेन्स वापरा. तुमची निम्मी उत्तरे तिथेच मिळतील. आता काही खास कॅल्क्युलेशन हॅक सांगतो. एकाच आलेखातले आकडे अनेकदा जवळजवळ असतात. अशा वेळी अचूक कॅल्क्युलेशन करत वेळ घालवण्यापेक्षा झटपट अंदाजे सरासरी काढा. तसंच अपूर्णांकांचं म्हणजेच फ्रॅक्शन्सचं शेकडेवारीत तोंडी रूपांतर करता येणं खूप गरजेचं आहे. हे मोजणीचा वेग वाढवण्याचे मार्ग युजफुल फॉर नेट, सेट, एमएच सेट आहेत आणि कमी वेळेत जास्त मार्क्स मिळवून देण्याची हीच खरी गुरुकिल्ली आहे. संकल्पना प्लस उदाहरणे प्लस ट्रिक्स हे सूत्र इथं तुम्हाला 100% कामी येईल. तर मंडळी, या एक्झाम ओरिएंटेड अप्रोचचा सराव केल्यावर तुम्हाला स्वतःला जाणवेल की तुमची डेटा इंटरप्रिटेशनची भीती एकदम गायब झाली आहे आणि ती एका जबरदस्त आत्मविश्वासात बदलली आहे. पण जाता जाता एक विचार नक्की करा. या सगळ्या विश्लेषणात्मक ट्रिक्स आणि पद्धतींवर एकदा का तुम्ही प्रभुत्व मिळवलं, त्यानंतर रोजच्या बातम्यांमध्ये दिसणारी आकडेवारी किंवा आजूबाजूला दिसणारा डेटा आपण पुन्हा कधी जुन्या सामान्य नजरेने पाहू शकू का? मला वाटतं नक्कीच नाही. तेव्हा आजच या सर्व ट्रिक्सच्या सरावाला लागा आणि तुमच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.